त्यावेळेस आपण या बिझनेसला सुरुवात करतो, या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आपण एक व्यवसाय म्हणून पाहतो, त्यावेळेस सुद्धा आपल्याला त्या व्यवसायाविषयी सखोल नॉलेज असणं गरजेचं आहे. तो व्यवसाय समजून घेणं गरजेचं आहे. तो व्यवसाय वाढण्यासाठी किंवा त्या व्यवसायामध्ये चांगली ग्रोथ करण्यासाठी आपल्याला लागणारं सर्व प्रकारचं नॉलेज, सर्व प्रकारचं स्किल, ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या आपल्याला, भले आज आपल्याकडे नसतील, आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रातला आहोत, आपलं नॉलेज वेगळं आहे, आपलं एज्युकेशन वेगळं आहे, आतापर्यंत आपण ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या क्षेत्राचा आपला अभ्यास आहे, नॉलेज आहे. परंतु ज्यावेळेस धन्वंतरीमध्ये आपण काम करायला सुरुवात करणार आहोत, या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करायला सुरुवात करणार आहोत, त्यावेळेस आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की आपल्याला शिकण्याची गरज आहे. बरोबर आहे का नाही? आज आपण बघतोय की जे पण लोक धन्वंतरीमध्ये आपल्या बरोबर जोडले होते किंवा आपल्या नंतर जोडले होते किंवा आपल्या अगोदर जोडले होते, या लोकांमध्ये जे लोक चांगला इन्कम घेत आहेत, जे लोक चांगली टीम मॅनेज करतायत, ॲज अ लीडर म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक कुतूहल वाटतं की खरंच आपल्याला ह्या व्यक्तीसारखं बनायचंय, या व्यक्तीसारखं इन्कम घ्यायचं आहे. तर त्यावेळेस त्याच्याकडे बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की तो व्यक्ती कंटिन्यू लर्निंग फेजमध्ये असतो. त्या व्यक्तीला कंटिन्यू काही ना काही शिकण्याची भूक असते, हंबल असतो. बरोबर आहे का नाही? आणि आपल्यालाही मित्रांनो, जर आपण आज धन्वंतरीमध्ये, जर आपण वेळ इन्व्हेस्ट करत असेल, तर आपण धन्वंतरीमध्ये आज पार्ट टाइम मध्ये करतोय, फुल टाइम मध्ये करतोय, कसंही असेल, तर आपल्याला या ठिकाणी चांगला इन्कम मिळाला पाहिजे, चांगला ग्रोथ झाला पाहिजे, चांगली अचिव्हमेंट आपल्याला मिळवता आली पाहिजे, वेळेत अचिव्हमेंट मिळवता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो काय करावं लागेल, तर आपल्याला अपडेट करावं लागेल. आपल्याला हा व्यवसाय समजून घ्यावा लागणार आहे. जे जे या व्यवसायाला वाढवण्यासाठी लागतंय ते आपल्यामध्ये डेव्हलप करावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? कुठलाही व्यक्ती हा बाय बर्थ कुठलीही गोष्ट शिकून येत नाहीये. तो व्यक्ती त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो, जाणून घेतो, सक्सेस स्टोरीज पाहतो. बरोबर आहे का ना? कोणाला तर रोल मॉडेल मानतो. आणि त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये हळूहळू आपल्याला परिवर्तन दिसायला सुरुवात होते. मित्रांनो, आपल्याला पण हेच करायचंय. बघा, असं म्हटलं जातं की जो व्यक्ती शिकतो ना, त्याला विमान पण चालवता येतं. बरोबर आहे का नाही? शिकल्यानंतर विमान पण चालवणं सोपं होतं ना. पण जो व्यक्ती शिकण्याची इच्छाच ठेवत नाही, तो व्यक्ती आयुष्यभर सायकल चालवण्यासाठी सुद्धा डेअरिंग करत नाही. त्यामुळे आपल्याला लर्निंग फेजमध्ये जायचंय. आणि आज धन्वंतरीमध्ये एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आहे, या इंडस्ट्रीला खरेच चांगले दिवस आता आलेले आहेत मित्रांनो. ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये पाहतो की आज अनएम्प्लॉयमेंट वाढत चाललेली आहे, जो लोकांचा एक्झिस्टिंग इन्कम सोर्स आहे, त्या इन्कम मधून लोकांचं खरंच भागतंय का, तर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. बरोबर आहे की नाही? आज आपण बघतोय की मुलांच्या शिक्षणाचे खर्च असतील, अचानक येणारे मेडिकलचे खर्च असतील. बरोबर आहे का नाही? पण जी काय आज आपली इन्कमचा सोर्स आहे किंवा जी काही आपली आज लाईफ चाललेली आहे, ते आपण काय करतोय की जो इन्कम मिळतोय त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करतोय. बरोबर आहे का नाही? आलेल्या इन्कम मधून खर्च भागवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मित्रांनो, आयुष्य हे एकदाच आहे. आयुष्य हे एकदाच आहे. आणि या आयुष्यामध्ये आपल्यावरती जे पण डिपेंड आहेत, आपली मुलं असतील, आपली फॅमिली असेल, तर त्यांची स्वप्न वेळेत पूर्ण करणं ही आपली जबाबदारी. आणि खरंच धन्वंतरी हे गॉड गिफ्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये धन्वंतरीचा हा प्लॅटफॉर्म आलेला आहे. जर आपण त्या प्लॅटफॉर्मला समजून घेतलं, हा व्यवसाय वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे हे आपल्यामध्ये आत्मसात केलं, आपल्याला डेव्हलप केलं, आपल्याला अपडेट केलं, तर मित्रांनो, जे पण काही आपले स्वप्न आहेत ते स्वप्न आपण वेळेत पूर्ण करू शकतो. धन्वंतरी हा फक्त 3 वर्षाचा फॉर्म्युला आहे, फक्त 3 वर्षाचा. या 3 वर्षामध्ये जर तुम्ही स्वतःला अपडेट करू शकलात, तुमचा व्हाय क्लिअर करू शकलात, धन्वंतरी का करायची, कसं करायचंय, हे जर तुम्ही स्वतःला अपडेट करू शकलात, तर 3 वर्षामध्ये तुमच्या लाईफला तुम्ही बदलू शकता. फक्त 3 वर्ष 100% अनकंडिशनल सरेंडर करून स्वतःला झोकून द्यायचंय. आज आपण कित्येक लोक पाहतोय की जे मागून आले आणि झूम दिशे ओव्हरटेक करून गेले. बरोबर आहे? खूप लोक आहेत. अॅनिव्हर्सरी मध्ये आपण पाहिलं की अरे हा तर नवीन चेहरा दिसतोय. आसाममध्ये त्या एका एका लेडी डायमंडचा ज्यावेळेस सत्कार झाला, त्यावेळेस कित्येक महिलांमध्ये चर्चा होती की ह्यांचा कुठे फोटो पाहिला नाही, काय नाही काय नाही, पण अचानक कसं काय डायमंड झाले. मग त्यांनी ठरवलं, त्यांचं एक ड्रीम होतं की अरे मला काहीतरी स्वतःला सिद्ध करायचंय, काहीतरी मला बनायचंय. आणि त्यांना आतापर्यंत प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता.
पण धन्वंतरी त्यांच्या लाईफमध्ये आली आणि ती अपॉर्च्युनिटी त्यांनी त्या जसं म्हणतो ना आपण की संधीचं सोनं करणं ऍक्च्युली त्या लेडीनं करून दाखवलं. कमी वेळेमध्ये त्यांनी व्यवसाय शिकून घेतला आणि झोकून दिलं आणि त्या डायमंडहून पुण्याच्या अॅनिव्हर्सरीमध्ये आल्या होत्या. सेकंडला डायमंड मिटिंग होती, त्या डायमंड मिटिंगमध्ये आम्ही त्यांना ऐकलं. तर मित्रांनो त्यांनी काय केलं, तर त्यांनी पहिल्यांदा ठरवलं, हा व्यवसाय समजून घेतला आणि ऍक्शनमध्ये आल्या आणि त्यांना विदिन 3 इयर्स त्या डायमंड झालेत. बघा, डायमंड हे धन्वंतरीमध्ये एक रिस्पेक्टिव्ह रँक आहे. जर आपण धन्वंतरीमध्ये काम करत असेल तर आपलं मेन टार्गेट पाहिजे की मला डायमंड बनायचंय. बरोबर आहे की नाही? साहजिकच प्रत्येकाचं स्वप्न आहे. प्रत्येकाला वाटते की मला डायमंड बनायचंय. पण डायमंड बनायचंय, पण 5 वर्षांनी बनलं तर चालेल का? 10 वर्षानंतर बनले तर चालेल का? बरोबर आहे ना? आज कंपनीला 16 वर्ष झाली. या 16 वर्षामध्ये खूप काही लोक आहेत की जे सुरुवातीला जॉईन झाले होते आणि टिल आज ते पर्ल आहेत, आज ते रुबी आहेत. आज ते त्यांचा स्लोली स्लोली प्रवास चालू आहे. पण का त्यांनी डेअरिंग केलं नाही की अरे मला पण डायमंड बनायचंय? का तर त्यांनी ठरवलंच नाहीये. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही जॉईन झालात आणि 3 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही डायमंड झालात तर तुम्ही ट्रू लीडर आहात. तर तुम्ही खरंच तुमच्या कामाला न्याय देताय किंवा ज्या पण लोकांना तुम्ही जॉईन केलेलं आहे त्या लोकांना तुम्ही न्याय देताय. तर मित्रांनो, आत्ताचा जमाना हा फर्स्ट मूव्हरचा नसून फास्ट मूव्हरचा आहे. लक्षात घ्या, फास्ट मूव्हर बनलं पाहिजे. तुम्ही किती दिवस काय करता याच्यापेक्षा किती दिवसात काय केलं याला खूप महत्व आहे. तर मित्रांनो, आज आज या सेशनमध्ये अजून आपण हे समजून घेणार आहे की नक्की आपल्याला धन्वंतरीमध्ये चांगले पैसे कमवायचे आहेत, आपला बिझनेस चांगल्या लेवलला न्यायचा आहे, तर नक्की काय करायचंय? तर मित्रांनो, एकच सूत्र आहे की आपल्याला हा व्यवसाय समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये प्रोफाईल काय, याच्यामध्ये प्रोडक्ट्स काय, हा जो प्लॅन कंपनी डिझाईन केलेला आहे तो प्लॅन काय आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आपण वेटेज दिलं पाहिजे तर आपल्याला प्लॅनवरती वेटेज दिलं पाहिजे. पैसे आपल्याला कसे मिळतात, आपलं स्ट्रक्चर काय आहे. अगदी वेबसाईटला गेल्यानंतर लॉग इन करायला ते आपल्याला आलं पाहिजे. आयडी पासवर्ड कुठे टाकायचा, आयडी पासवर्ड टाकल्यानंतर केवायसी कसं करायचं, केवायसी केल्यानंतर आपण नवीन लोकांना जॉईनिंग कसं करायचं, नवीन लोकांचं केवायसी कसं करायचं, आपलं स्ट्रक्चर काय आहे, आपलं जॉईनिंग कोणत्या प्रोडक्ट्सने होतं, आपल्याला जॉईनिंग केल्यानंतर नक्की इन्कम घेताना पहिल्या स्टेजेस काय आहेत, ऍक्टिव्ह इन्कम काय आहे, पॅसिव्ह इन्कम काय आहे, आपण स्वतः परत खरेदी करताना सगळ्या स्कीम्स काय आहेत, अवॉर्ड्स काय प्रत्येक महिन्याला लागले जातात, आपल्या टीम मध्ये आपण त्याला कशा प्रकारे प्रमोट करू शकतो. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त वेटेज हे प्लॅनला दिलं पाहिजे. बऱ्याच लोकांना मी पाहतो की सिनियर लेवल आहेत, पर्ल आहेत, रुबी आहेत. बरोबर आहे, पर्ल ही रिस्पेक्टिव्ह रँक आहे. रुबी म्हणजे नेक्स्ट डायमंड आहेत ते. मग या प्रत्येक व्यक्तीला जर हेल्दी डायमंड व्हायचं असेल, चांगले पैसे कमवायचे असतील, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला प्लॅन आला पाहिजे. धन्वंतरी पैसे कसे देते, कशा प्रकारे आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात, ऍक्टिव्ह इन्कम काय, पॅसिव्ह इन्कम काय, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. टीम बिल्डिंग करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. आपलं जर स्ट्रक्चर आपलं माहित असेल तर आपल्याला आपल्या कोणत्या टीम मधून आपल्याला आपली इन्कम टीम कोणती आहे, आपल्या कोणत्या टीम मधून आपल्याला जास्त इन्कम मिळतोय, कोणती टीम आपली पॉवर लेग आहे, कोणती टीम विकर आहे, कोणत्या टीमला थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला त्याच वेळेस कळतील ज्या वेळेस तुमचा प्लॅन, तुमचं स्ट्रक्चर हे तुम्हाला माहित असेल. प्लॅन म्हणजे काय? बघा, असं म्हटलं तर प्लॅन इज वे टू सक्सेस. प्लॅन म्हणजे काय, तर नुसता तुम्हाला प्लॅन माहीत असून उपयोग नाही. त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी, जसं मी तुम्हाला सांगितलं की केवायसी करता आलं पाहिजे, जॉईनिंग करता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्यानंतर आपलं स्ट्रक्चर कसं आहे, आपण सिंगल आयडी घेतलेलं आहे का, किंवा आपण स्वतःचे 3 फ्रंट लेग ओपन केलेले आहेत का, किंवा आपण स्वतःचेच मल्टिपल आयडी घेतलेले आहेत का. स्ट्रक्चर म्हणजे काय, की जसं आपल्या याच्यामध्ये पर्ल, रुबी, डायमंड या वेगवेगळ्या रँक्स आहेत. ह्या रँक आपल्याला अचीव करण्यासाठी आपण काम करत असताना आपल्याला टीम बिल्डिंग वरती पण फोकस करायचा आहे आणि त्याचबरोबर आपलं स्वतःचं रिपर्चेस, स्वतःची खरेदी, स्वतः प्रोडक्ट प्रमोट करणं, रेकमेंड करणं, शेअरिंग करणं. त्यामुळं आपलं स्वतःचं पण काही टर्नओव्हर होणार आहे. मग आपण ते रिपर्चेस कुठे लावलं पाहिजे, या बारीक बारीक गोष्टींवरती आपण फोकस केला पाहिजे. ज्यावेळेस हे सगळं आपल्याला येईल त्यावेळेस आपण ज्या लोकांना जॉईन करणार आहोत त्यांना आपल्याला हे सांगता येईल.
बरोबर आहे का नाही? तर मित्रांनो, आपल्याला एकच काम करायचंय की पहिल्यांदा आपल्याला अपडेट करायचंय. बरोबर आहे की नाही? टीम बरोबर आपण ज्यावेळेस डिस्कस करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्यांना हे अ, समजून सांगितलं पाहिजे की व्यवसाय का करणं गरजेचं आहे. या बेसिक गोष्टीपासून लोकांबरोबर आपलं डिस्कशन करावं लागणार आहे. आज मार्केटमध्ये लोकांना हे माहित नाही की आज आपण जे आयुष्य जगतोय याच्यापेक्षा पण चांगलं आयुष्य आपण जगू शकतो. काही लोकांना असं वाटतं की अरे मी नोकरी करतोय किंवा मी जे पण आज काय करतोय त्याच्यातून मिळणार इन्कम, त्याच्यातून माझे सगळे खर्च मी भागवतोय, आय एम सॅटिस्फाईड. पण आयुष्य एकदाच आहे. लोकांना आपल्याला त्यांच्याशी ज्यावेळेस आपण प्लॅन डिस्कस करत असतो त्यावेळेस सुरुवातीला आपण काय डिस्कस करतोय, त्यांना आपण ही जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही आज जे आयुष्य जगताय त्याच्यापेक्षा चांगली लाईफ तुम्ही जगू शकता. आणि त्याच्यासाठी काय लागतं, तर त्याच्यासाठी लागतो पैसा. आणि त्याच्यासाठी त्यांना सिस्टमॅटिकली कुठल्याही व्यक्तीशी डिस्कस करत असताना डायरेक्टली बिझनेस प्लॅन सुरू नाही करायचा, डायरेक्ट प्रोडक्ट सांगायचं नाहीये. आधी तुम्ही बेसिक गोष्टींवरती डिस्कशन करा की त्या व्यक्तीला पैशाची खरंच का गरज आहे, पैसे कमावण्याचे कोणते कोणते मार्ग आहेत. या बेसिक गोष्टीवरती मित्रांनो डिस्कशन झालं पाहिजे. आणि तेच झालं पाहिजे. आपण जो प्लॅन दाखवतो तो प्लॅन दाखवत असताना आपण ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी खरंच करतोय का, हे बारकावे आपण आपल्या टीम बरोबर प्लॅन दाखवत असताना आपण कन्सिडर करतोय का, ह्या गोष्टींवरती मित्रांनो आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि तरच आपला जो प्लॅन आहे तो आपल्याला प्रॉपरली टीम बरोबर डिस्कस करता येऊ शकतो. एक पीपीटीच्या माध्यमातून मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करतोय की ज्यावेळेस आपण टीम बरोबर डिस्कशन करत असतो. पीपीटी विजिबल आहे? हाँ सर, शो होते. ओके. ओके. पीपीटी दिसते आता? यस सर. ओके. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोणताही एखादा प्रॉस्पेक्ट आपण त्याला कॉन्टॅक्ट करतो, त्याला भेटायसाठी त्यांचा वेळ घेतो आणि त्यांच्याशी डिस्कस करतो की आपल्याकडे काय वेगळी संधी आहे, धन्वंतरी काय आहे. तर त्यावेळेस आपण सुरुवात मला असं वाटतं की अशा पद्धतीने केली पाहिजे की आज त्यांची जी पण काही करंट कंडिशन आहे, जो पण काही इन्कम घेत आहेत, जॉब करत असतील काय असेल, हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं की नक्की ते सध्या करतात काय आणि त्यानुसार त्यांना त्याच्यापेक्षा बेस्ट काय मिळू शकतं धन्वंतरीमधून हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. तर सुरुवात आपण अशा पद्धतीने करू शकतो की मार्केटमधून इन्कम कमावण्याचे कोणते कोणते माध्यम आहेत, कोणते कोणते पर्याय आहेत. तर त्याच्यामध्ये जसं आपण पाहतो की एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी करून सुद्धा आपल्याला इन्कम घेता येऊ शकतो. बिझनेस करून पण इन्कम घेता येऊ शकतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा आपलं इन्कम घेता येऊ शकतो. आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे छोटा मोठा व्यवसाय चालू करून किंवा प्रोफेशनल लोक असतात की जे सीए असतात, डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, बरोबर आहे का नाही, कन्सल्टंट असतात. तर हे सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे हे चार प्रकार आहेत. चार प्रकार की ज्याच्या माध्यमातून आपण आज इन्कम घेतोय. मार्केटमधला कुठलाही व्यक्ती हा या माध्यमातून इन्कम घेतो. मी दोन नंबर विषयी बोलत नाही. ओनली फोर वेज फॉर अ पर्सन टू अर्न द मनी, जे एक नंबरचे इन्कम सोर्स आहेत. याच्यामध्ये मित्रांनो आपल्या लोकांना हे समजून सांगायचंय की एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरीमध्ये कोणीही असा नाही की ज्याने आयुष्यभर नोकरी केली आणि तो जगात सगळ्यात श्रीमंत आहे. बरोबर आहे का नाही? मग जर आपल्याला एक्स्ट्रा काय करायचं असेल, एक्स्ट्रा काय मिळवायचं असेल, आयुष्य चांगलं जगायचं असेल, भरपूर पैसा कमवायचा असेल, सक्सेस व्हायचा असेल, तर नोकरी करून उपयोग नाही, लक्षात घ्या. त्यानंतर सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय की एखादं छोटं मोठं दुकान आहे की त्यांनी स्वतःच व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्याच्यातून तो इन्कम घेतोय. तर हा एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई हा बऱ्यापैकी सिमिलर पर्सन असतो. तो व्यक्ती जसं इथे ऍक्टिव्ह लिहिलेलं आहे, ऍक्टिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय की कुठलाही नोकरी करणारा व्यक्ती ज्यावेळेस तो नोकरीवरती जातो, कामाला जातो, तरच त्या व्यक्तीला पैसे मिळतात. तो एखादा सी आहेत किंवा एखादे डॉक्टर आहेत, जर ते त्या ठिकाणी कामावरती गेले तरच त्यांना पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या फिजिकल प्रेझेन्सवरती, फिजिकल ॲबिलिटीवरती त्यांना इन्कम मित्रांनो मिळतो. सगळ्यात महत्वाचा विषय आहे.
म्हणजे ते आहेत तर इन्कम चालू आहे. इन केस काय झालं तर त्यांचं इन्कम धोक्यात येऊ शकतो. बरोबर आहे का नाही? कित्येक एक्झाम्पल आपण पाहतोय की ऍक्सिडेंटली ते लोक बरोबर नाहीयेत, पण त्यांनी ज्या माध्यमातून इन्कम त्यांना मिळत होता ते नसल्यामुळे त्यांचं इन्कम पूर्णपणे कोलॅप्स होतो, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं, पूर्ण कुटुंब रस्त्यावरती होतं. ज्या पण लायबिलिटीज त्यांनी वाढवलेल्या असतात त्या ठिकाणी सगळ्या लायबिलिटीज फॅमिलीला त्याच्यातून सफर करावं लागतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, की आपण जर कामावरती गेलो तरच आपलं इन्कम मिळतो. जर आपण कामावरती गेलो नाही तर आपलं इन्कम मिळत नाही. पण इन्कमचे दुसरे दुसरे दोन माध्यम काय आहेत, तर बिझनेस करणं. बिझनेस म्हणजे मोठे मोठे, म्हणजे आपण आपल्या भागातले जे ऑर्गनायझेशन पाहतो, टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील, तर त्यांनी काय केलं, एक सिस्टम डिझाईन केलं, एक कंपनी फॉर्म केली आणि त्या कंपनीमध्ये एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर डिझाईन केली. लोकांना त्या ठिकाणी कामाला लावलं, प्रत्येकाच्या अनुभवानुसार, प्रत्येकाच्या एज्युकेशननुसार, स्किलनुसार त्यांना रोल दिला, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी सॅलरी दिली. आणि त्याच्यामुळे एक सिस्टम डिझाईन झालं, एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर डिझाईन झाली आणि त्याच्या माध्यमातून तो ओनर त्या कंपनीमध्ये नसताना देखील काम त्या मालकासाठी होतं, त्या ओनरसाठी होतं. लक्षात घ्या, बिग बिझनेसमन. म्हणजे आज बारामतीमध्ये पॅजो कंपनी आहे. पॅजो कंपनीमध्ये 1,000 लोक काम करतायत, 3 शिफ्टमध्ये काम करतायत. 3,000 लोक एका दिवसामध्ये काम करतात. प्रत्येक जण 8 तास काम करतोय. 8 ते 24,000 तास त्या ऑर्गनायझेशनमध्ये, पॅजो कंपनीमध्ये काम होतं. ते 24,000 तास त्या ओनरसाठी कॅल्क्युलेट होतं. त्या प्रत्येक एम्प्लॉईचा जो काही वेळ त्या ठिकाणी ते देतात त्याच्या अगेन्स्ट त्यांना त्या सिस्टमनुसार सॅलरी मिळून जाते, त्यांचं आउटपुट त्यांना मिळतं. पण तो वेळ जो त्या ओनरसाठी कॅल्क्युलेट होतो, त्यांचा वेळ वाढल्यामुळं अल्टिमेटली त्यांचं इन्कम वाढतो. पण जे लोक जॉब करतायत, जे लोक सेल्फ एम्प्लॉयड आहेत, त्यांचा वेळ पण लिमिटेड आहे. ते देऊन देऊन वेळ किती देऊ शकतात? 8 तास, 10 तास, 12 तास लिमिट आहे. देऊन देऊन किती देणार? लक्षात घ्या. पण बिझनेसमध्ये वेळेचं लिमिट नसतं. या ठिकाणी काम, टाइम कंपाऊंडिंग इफेक्ट काम करतो. म्हणजे तुम्ही लोकांना कामाला लावू शकता. तुमच्याबरोबर तुमचा जो पण स्टाफ आहे, जी पण तुमची टीम आहे, ते त्या प्रत्येकाचा वेळ हा त्या ओनरसाठी कॅल्क्युलेट होतो. लक्षात घ्या. आणि फोर्थ वे, तो म्हणजे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे काय, की मोठे मोठे जे व्यावसायिक असतात, मोठे मोठे जे इन्व्हेस्टर्स असतात, ते बल्कमध्ये एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात, मोठा पैसा एखाद्या ठिकाणी लावतात आणि त्याच्यातून त्यांना रेग्युलर इन्कम हा मिळत जातो. तो पण एक पॅसिव्ह इन्कम आहे मित्रांनो. बरोबर आहे का नाही? हे 4 माध्यम आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण इन्कम घेऊ शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग इन्कमचं सोर्स कोणता आहे? आपण जर पाहिलं तर बिझनेस हे आपल्या पुढे येतं. बरोबर आहे का नाही? व्यवसायामधून चांगले पैसे मिळू शकतात हे आपल्याला समजतं. पण व्यवसाय जर करायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय लागतं, काय काय रिक्वायरमेंट आहेत, हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. तर कुठलाही व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी रिस्क लागते, रिस्क घ्यावी लागते. बरोबर आहे का नाही? सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सगळे मुद्दे काढताना मी पहिला मुद्दा काढलाय की रिस्क लागते. आणि रिस्क बिअरिंग कॅपॅसिटी ही आपल्यामध्ये फार कमी असते. बरोबर आहे का नाही? इव्हन बघा ना, आपल्या घरामधून एखादा मुलगा ज्यावेळेस चांगले शिक्षण घेतो त्यावेळेस आपण किंवा पॅरेंट्सच काय विचार करतो, की अरे तो चांगला नोकरी लागला पाहिजे, फिक्स पगार पाहिजे. आपली मुलगी ज्यावेळेस लग्नाला येते त्यावेळेस मुलगा बघताना आपण काय पाहतो, की त्याला फिक्स पगार पाहिजे. ह्या फिक्स 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 ह्याच्या नादामध्ये आज आपण, स्पेशली तरुण पिढी, आपण डेअरिंग करत नाही, आपण रिस्क घेत नाही. आणि जो व्यवसाय सुरू करण्याचा योग्य पिरियड असतो ना, तो अर्ली एजमध्ये असतो. का तर त्यावेळेस फिजिकल ॲबिलिटी चांगली असते, डिसिजन मेकिंग पॉवर असते. बरोबर आहे का नाही? आणि त्यावेळेस सर्वसाधारण माणूस काय म्हणतो, अरे थोडासा अनुभव घेऊ दे, थोडे पैसे कमवू दे, बेसिक ज्या प्रायोरिटीज आहेत, बेसिक ज्या लायबिलिटीज आहेत त्या पूर्ण करू दे, मग व्यवसायाचा विचार करू. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती पुढं 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 जातो आणि त्यावेळेस जर चुकून त्याच्या मनामध्ये संकल्पना आली की अरे व्यवसाय केला पाहिजे, त्यावेळेस तो म्हणतो आता काय राहिले, आता लग्न झालं, मुलं झाली, माझं जे पण काही घरात रिक्वायर्ड आहे, ज्या पण काही गरजा आहेत ते मी भागवतोय, बस आता काय फक्त गाडी कडेला न्यायची. लोकांचं आयुष्य मित्रांनो असंच जातं. पण जे लोक रिस्क घेतात ते लोक आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालेले आपल्याला बघायला मिळतात. पण ज्यावेळेस आपण सर्वसाधारण अ, पणे व्यवसायाचा विचार करतो त्यावेळेस या गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. रिस्क बिअरिंग कॅपॅसिटी असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स पाहिजे कुठला व्यवसाय करताना. कुठलाही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाचा आपल्याला इत्तंभूत अनुभव पाहिजे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट पैसा पाहिजे. इन्कमचं असं गणित आहे, जर तुम्हाला शेकडोमध्ये इन्कम घ्यायचं असेल तर तुम्हाला हजारो रुपये लावावं लागतात. हजारो रुपये इन्कम घ्यायचं असेल तर लाखो रुपये लावावं लागतात. आज आपला इन्कम
हजारात ते लाखाच्या आसपास प्रत्येक जॉब करणाऱ्या व्यक्तीचा, बिझनेस करणाऱ्या, सेल्फ एम्प्लॉईडचा इन्कम हा हजारोंमध्ये आहे. आपलं टार्गेट काय आहे की आपल्याला लाखोमध्ये इन्कम घ्यायचं आहे, बरोबर आहे का नाही? कारण लाखोमध्ये इन्कम आला तर आपण चांगली लाईफ जगू शकतो. मग लाखोमध्ये इन्कम जर घ्यायचं असेल तर इन्कमचं गणित आहे, आपल्याला करोडोमध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करावं लागते. त्यावेळेस आपल्याला लाखोमध्ये इन्कम मिळू शकतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा मेजर पार्ट आहे. अकाउंटिंग सगळं जमलं पाहिजे, टाइम बाउंड, वेळेचं बंधन आहे, कॉम्पिटिशन आहे. आज आपण बघतोय की बऱ्यापैकी बिझनेसमध्ये कोविडच्या काळापासून लोक जास्त बिझनेसकडे गेले. आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या एरियामधला तुम्ही विचार करा की कोरोनाच्या अगोदर तुमच्या एरियामध्ये मेडिकल किती होते, तुमच्या एरियामध्ये हॉटेल्स किती होते, तुमच्या एरियामध्ये किराणा मालाची दुकान किती होते. लक्षात घ्या. लोक वाढलेले आहेत का? लोक तेवढीच आहेत. लक्षात घ्या. म्हणजे कस्टमर सॅच्युरेशन झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 लाख लोक आहेत तुमच्या एरियामध्ये, आणि जर त्या ठिकाणी 500 लोक त्यांना सर्व्हिस देत आहेत, 500 दुकानदार आहेत, तर 500 दुकानदार हे 1 लाख लोकांना कस्टमरला सर्व्हिस देत आहेत. परंतु आज काय झालंय, कमीत कमी 2,000 दुकानदार झालेले आहेत. लोक वाढलेत का? लोक तेवढीच आहेत. लक्षात घ्या. पहिले 500 लोकांचं व्यवस्थित भागत होतं. आज लोक म्हणजे बिझनेस मन वाढल्यामुळे, दुकानं जास्त वाढल्यामुळे आज कोणाचं व्यवस्थित चालत नाहीये. कुठल्या व्यवसायामध्ये हीच परिस्थिती आहे. मेडिकल क्षेत्र असेल, हॉटेल असेल, इव्हन हॉस्पिटलमध्ये पण तसं झालेलं आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. प्रोडक्टचा स्टॉक मेंटेन करावा लागतो. स्टाफ प्रॉपर रिक्वायर्ड, जो पण स्टाफ आहे तो स्टाफ प्रॉपर मिळाला पाहिजे. स्टाफची सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल वेळेत झाले पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं लोकेशन पाहिजे. आणि तुमचं एज्युकेशन, डिग्री, ह्या सगळ्या गोष्टी व्यवसाय करण्यासाठी मॅन्डेटरी आहेत मित्रांनो. जर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतील तर आपण व्यवसाय करू शकतो आणि त्याच्यातून चांगले पैसे कमवू शकतो. परंतु मित्रांनो, मी जो तुम्हाला व्यवसाय सांगणार आहे त्या व्यवसायासाठी याच्यामधलं काही जरी आज तुमच्याकडे नसेल तरी पण चालू शकतं. आणि तो बिझनेस एकदम टेन्शन फ्री आहे. आणि तो बिझनेस म्हणजे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. हे आपल्या लोकांना सांगायचंय की मार्केटमध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर या या गोष्टी लागतात. आणि ज्यावेळेस आपण धन्वंतरीमध्ये येण्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला याच्यामधल्या, आज आपल्याकडे कोणत्याही गोष्टी नसतील तरी पण आपल्याकडे की एज्युकेशन सिस्टम आहे की जे आपल्याला एज्युकेट करतं, जे आपल्याला त्या लेवलच्या एक व्यवसायाच्या मानसिकतेमध्ये आणतं. व्यवसाय करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत या ठिकाणी एक सपोर्ट सिस्टम आहे की जे आपल्याला मदत करतं की आपल्याला आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धन्वंतरीमधून एक चांगल्या पद्धतीने इन्कम मिळवू शकतो. तुम्ही या ठिकाणचं कल्चर बघताय. मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, सगळीकडे खेकडा पद्धत आहे. कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस सेम बिझनेसमध्ये असेल तो त्याचा कॉम्पिटिटर असतो. परंतु मित्रांनो, या व्यवसायामध्ये आज आपण बघतोय की ज्यावेळेस आपल्या टीममध्ये एखादी अचिव्हमेंट होते त्यावेळेस त्याचा उत्साह वाढवण्यासाठी आपण सगळे त्याला अप्रिसिएट करतो. बरोबर. स्टेजवरती ज्यावेळेस त्याचा सत्कार होत असतो त्यावेळेस त्याच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवले जातात. एक सपोर्टिव्ह कल्चर ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे मित्रांनो, की जे इतर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नाहीये. ज्यावेळेस आपण ह्या व्यवसाय लोकांना सांगत असतो त्यावेळेस मार्केटमधून कशा प्रकारे कोणत्याही वस्तूचं विपणन होत असतं, डिस्ट्रीब्युशन होत असतं, तेही लोकांना आपल्याला समजून सांगितलं पाहिजे. ट्रॅडिशनल मार्केटमध्ये एखादी वस्तू आपण ज्यावेळेस ॲज अ कस्टमर मार्केटमध्ये जातो, दुकानामधून घेतो, त्यावेळेस ती वस्तू आपल्यापर्यंत येताना कुठल्या पद्धतीने येते तर हे लोकांना आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. जसं की मॅन्युफॅक्चरर असतो, ते प्रोडक्ट बनवतो, त्यानंतर तो एखाद्या कंपनीला मार्केटिंगला देतो. सगळे हे C&F एजंट, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, आणि मग कस्टमरपर्यंत हे प्रोडक्ट जातं. त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज, प्रमोशन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी 20 ते 30% मार्जिन द्यावं लागतं. कमिशन जे सगळे मधले लोक आहेत, रिटेलर आहेत, होलसेलर आहेत, डिस्ट्रीब्युटर, C&F एजंट, कंपनी, त्याच्यामध्ये 30 ते 40% मार्जिन जातं. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपण ऍज अ कस्टमर जर आपण 100% रक्कम भरत असेल एखाद्या प्रोडक्टला खरेदी करताना, तर त्याच्यातली जवळपास 60 ते 70% हे या लोकांमध्ये पैसे जातात. आणि ऍक्च्युली त्यांचा आणि कस्टमरचा तसं म्हटलं तर फार तर कुठलं रिलेशन नाही किंवा कुठला महत्वाचा विषय नाहीये. समजा एखादा आपण टीव्ही घेतला, सॅमसंगचा टीव्ही घेतला ना, आपण एखाद्या रिटेलर कडून घेतला, दुकानातून घेतला. ती वस्तू घेईपर्यंत फक्त आपलं रिटेलर महत्वाचा असतो. पण ती वस्तू जोपर्यंत ती वस्तू आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत आपण काय म्हणतो, मी सॅमसंगचा टीव्ही घेतला, मी LGचा टीव्ही घेतला, मी या कंपनीचा टीव्ही घेतला. म्हणजे ज्या व्यक्तीनं ते प्रोडक्ट बनवलेलं आहे त्या व्यक्तीचं आणि कस्टमरचं रिलेशन लाईफ टाईमसाठी, मग ते प्रोडक्ट त्याच्या बरोबर आहे तोपर्यंत रिलेशन राहतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा त्या प्रोडक्टमध्ये मेन रोल कोणाचा आहे, तर
घेणाऱ्याचा आणि बनवणाऱ्याचा. परंतु ज्यावेळेस एखादी 100 रुपयाची वस्तू आपण घेतो, त्याच्याबदले 70 रुपये ह्या लोकांमध्ये जातात. ते 70 रुपये आपल्याला फार वाटत नाहीत. 10 रुपयाची वस्तू घेतो त्यावेळेस 7 रुपये याच्यामध्ये जातात, त्यावेळेस आपल्याला 7 रुपये फार वाटत नाहीत. परंतु एखाद्या व्यक्तीची पूर्ण आयुष्याची कमाई ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो, एक साधारणतः 1 कोटी रुपये एखाद्या व्यक्तीनं पूर्ण आयुष्यामध्ये कमवलेत असं जर आपण कन्सिडर केलं मित्रांनो, तर ते 1 कोटी त्या व्यक्तीने शिल्लक ठेवलेले आहेत का? प्रत्येक महिन्याला आपण बघतो की ज्याला 50 रुपये पगार आहे, मंथ एंडिंगला त्याच्या खिशात पैसे नसतात. म्हणजे जे पण काही त्यांनी इन्कम घेतलेलं आहे, जे पण त्याची सॅलरी आहे, पैसे कमवलेले आहेत, ते महिन्या अखेरीला संपतात. काहीतरी खरेदी केलेलं असते, बरोबर, गाडी घेतलेली असते, गाडी खरेदी केलेली असते, त्याचे हप्ते असतात, घर खरेदी केलेलं असतं, त्याचे हप्ते असतात, किराणा माल असतो, कपडे असतात, सो अँड सो. म्हणजे ज्या पण काही गोष्टी तो व्यक्ती घेतो, मिळालेल्या इन्कम मधून त्यांनी खरेदी केलेली असते. मग पूर्ण आयुष्यभर कमवलेला इन्कम जर आपण कॅल्क्युलेट केला, तर साधारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की त्या व्यक्तीने तो पैसा खर्च केलेला आहे. मग 1 कोटी एखादा व्यक्ती जर आयुष्यभरात कमवतो, तर याचा अर्थ 60 ते 70% म्हणजे 60 ते 70 लाख रुपये ह्या सिस्टम मध्ये त्यांनी दिलेले असतात. लक्षात ठेवा, हे लोक त्या प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये किंवा क्वांटिटीमध्ये काहीही बदल करत नाहीत. ते प्रोडक्ट फक्त आपल्यापर्यंत अवेलेबल करण्याचं काम करतात. परंतु आपण 60 ते 70% पैसे यांच्यामध्ये येतो. पण ज्यावेळेस आपण नेटवर्क मार्केटिंगचं सिस्टम पाहतो, किंवा आता नवीन नाव आपण पाहतो की डायरेक्ट सेलिंग कंपनी, डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यावेळेस ते चॅनल दिलेलं आहे, डायरेक्ट सेलिंग कंपनी थ्रो डायरेक्ट सेलर. म्हणजे कंपनी प्रोडक्ट बनवते आणि आपल्या माध्यमातून डायरेक्टली एंड युजर पर्यंत प्रोडक्ट ते जातं. आणि आपण एक डायरेक्ट सेलर म्हणून त्या ठिकाणी आपला रोल राहतो. आपण सगळ्यात महत्वाचं आपलं काम काय की त्या प्रोडक्टला यूज करणं, त्याचे रिझल्ट घेणं आणि आलेले अनुभव शेअर करणं, रेकमेंड करणं, त्या प्रोडक्टला प्रमोट करणं. आणि त्याच्या माध्यमातून मित्रांनो हा बिझनेस आपला पुढं करण्यासाठी आपली एक संधी मिळते. अशा प्रकारे हा डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून व्यवसाय आपण लोकांना प्रेझेंट केला पाहिजे, लोकांना दाखवलं पाहिजे. ओके. त्यानंतर ज्यावेळेस धन्वंतरीच्या बाबतीत आपण सांगतो, त्यावेळेस आपल्याला धन्वंतरीच्या सुरुवातीपासून आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे. जसं की धन्वंतरी ची सुरुवात ही 2008 मध्ये झाली आणि आज बघता बघता कंपनीला 16 वर्ष झाले. आता 2 मार्चला आपण 16वी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, बरोबर की नाही? ती लोकांना आपण सांगितली पाहिजे. धन्वंतरीचं बिझनेस प्लॅन काय आहे याच्याविषयी आपण लोकांना सांगितलं पाहिजे. ज्यावेळेस कंपनी सुरू झाली 2008 मध्ये, त्यावेळेस आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर, आदरणीय डॉक्टर प्रकाश खलाटे सर आणि आदरणीय शशिकांत गुळुमकर सर या तिघांनी ही कंपनी सुरू केली. बघता बघता कंपनीमध्ये लोक जोडत गेले. जसं आज कंपनीमध्ये जे टॉपचे अचिव्हर्स पाहतोय, संजय चौधरी सर, शैलेंद्र शुक्ला सर, रवींद्र शुक्ला सर आणि डी व्ही रमणा सर हे कंपनीमध्ये क्राऊन अँबॅसेडर आहेत. आणि त्यांच्या बरोबर हळूहळू हळू लोक जोडत गेले. आणि कंपनीमध्ये आज आपण बघतो सुपर एक्झिक्युटिव्ह डायमंड डॉक्टर भारत सोनवणे सर आहेत, किंवा इतर काही लोक आहेत, मी आहे, हे लोक. आणि त्यांच्या माध्यमातून आज 2025 मधली धन्वंतरी की जे जवळपास 16 लाख लोक आज आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे का नाही? तर हे लोकांना हा ग्रोथ पाथ दाखवता आला पाहिजे. आजची ही धन्वंतरी की जे एक छोटंसं रोपडं 2008 मध्ये लावलं होतं, त्याचा आज एक वटवृक्ष झालेला आहे. कित्येक लोकांची लाईफ कंपनीने बदलवलेली आहे. कित्येक लोकांना चांगलं आरोग्य दिलेलं आहे. बरोबर का नाही? हे लोकांना सांगितलं पाहिजे. आणि पीपल बिहाइंड द कर्टन, की ज्याला आपण प्रोफाईल म्हणू शकतो, ते प्रोफाईल सुद्धा आपल्या लोकांना सांगता आलं पाहिजे. डॉक्टर रमेश पाटील सर कोण आहेत? की जे स्वतः एमडी मेडिसिन आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते आपल्या लोकांना सांगता आलं पाहिजे. की ज्यांची प्रॅक्टिस जवळपास 40 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. घरामध्ये त्यांच्या 5 डॉक्टर आहेत, 100 बेडेड 2 हॉस्पिटल आहेत. म्हणजे हे जे त्यांचं मेडिकल क्षेत्रामधलं प्रोफाईल आहे, बॅकग्राऊंड आहे, हे लोकांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांनी जे पण ह्या 40 वर्षामध्ये जो पण अनुभव घेतला, त्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांच्या एक लक्षात आलं की बाबा आज काळाची गरज काय. कुठलाही पेशंट ज्यावेळेस माझ्याकडे येतो, त्यावेळेस त्या पेशंटला योग्य न्याय देता आला पाहिजे. ॲलोपॅथिक मध्ये लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. एखादा पेशंट जर 100% जर त्याला बरं करायचं असेल तर ॲलोपॅथीमध्ये मर्यादा आहेत. हा ज्यावेळेस विषय त्यांच्या लक्षात आला, त्यावेळेस त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली. आणि जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ पॅथी ती म्हणजे आयुर्वेदा पॅथी आहे. मग आयुर्वेदामधले काही लोक, दिग्गज लोक एकत्र आणली आणि त्यांनी रिसर्च करून या कंपनीची सुरुवात मित्रांनो मित्रांनो झाली. आणि डॉक्टर रमेश पाटील सरांना साथ दिली ते आदरणीय डॉक्टर प्रकाश खलाटे सर की जे स्वतः पीएचडी आहेत. त्यानंतर आदरणीय मिस्टर शशिकांत गुळुमकर सर की जे या क्षेत्रामध्ये डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये आज त्यांचा जवळपास 25 वर्षाचा अनुभव आहे.
या तिघांनी मिळून ही कंपनी सुरू केली. आणि आज आपण कंपनीच्या बाबतीत पाहतोय की कंपनीज प्रोफाईल हे खूप स्ट्रॉंग आहे. जे पण गव्हर्नमेंटच्या डायरेक्ट सेलिंगच्या काही गाईडलाईन्स आहेत त्या कंपनी 100% फॉलो करते. त्यानंतर इंडियन कंपनी आहे की जी 16 वर्ष प्रूव्हन सक्सेसफुल रेकॉर्ड आहे. आज मार्केटमध्ये महाराष्ट्रातली कंपनी किंवा इंडियन कंपनी एवढे दिवस सस्टेनेबल ग्रोथ करते ही कंपनी मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. हायेस्ट इन्कम डिस्ट्रीब्युशन प्लॅन इन इंडिया. मित्रांनो मार्केटमध्ये बरेच काही आपले कॉम्पिटिटर्स किंवा बरेच काही भूलभुलया कंपन्यांचे आपण ज्यावेळेस फ्लायर पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला हायलाईट केलं जातं की आतापर्यंत म्हणजे हा एवढा इन्कम तो एवढा इन्कम. पण ज्यावेळेस त्याच्या आतमध्ये आम्ही जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर ते बरेच काय फ्लायर्स खोटे आहेत. बऱ्याच कंपन्यांचे मित्रांनो फ्लायर्स असे येतात की दिस वीक इन्कम सो अँड सो, परंतु त्या व्यक्तीनं जॉईनिंग केल्यापासूनच तेवढं इन्कम झालेलं असतं. म्हणजे बरे दाखवलं जातं एक आणि ऍक्च्युली असतं एक. परंतु आज धन्वंतरीमध्ये मित्रांनो प्राऊड फील होतं की आपल्या काही लोकांचं इन्कम भले 5 लाख 10 लाख असेल किंवा जे पण आपल्या टॉपचे अर्नर आहेत त्यांचं इन्कम अगदी 25 लाखापर्यंत किंवा संजय चौधरी सर 18-20 लाखापर्यंत इन्कम घेतात. परंतु त्यांचा जो इन्कम आहे तो कन्सिस्टंट इन्कम मिळतोय. लक्षात घ्या, कन्सिस्टंट या शब्दाला अंडरलाईन. आणि आज धन्वंतरीमध्ये मी स्वतः आज 13 वर्ष झालं काम करतोय. 13 वर्षामध्ये माझा प्रत्येक महिन्याचा पेआउट हा कन्सिस्टंटली ग्रोथ आहे. त्याच्यामध्ये माझ्या टीममध्ये जे पण लोक पेआउट घेतात त्यांना कन्सिस्टंट पेआउट मिळतोय. कन्सिस्टंट या शब्दाला अंडरलाईन. मार्केटमध्ये खूप असे काय प्लॅन आहेत की एकदम अचानक त्यांना इन्कम मिळतो, कमी वेळेमध्ये त्यांना जास्त पैसा दिसतो, परंतु त्याच्यामध्ये त्याची लाईफ काय, किती दिवस त्यांना तो इन्कम मिळतोय, फ्युचर काय, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. हे लोकांना आपण सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण जॉईनिंग करतो त्यावेळेस आपल्याला कुठलीही ह्याच्यामध्ये रिन्युअल फीज लागत नाही. एकदा जॉईनिंग केलं लाईफ टाईमसाठी आपलं रजिस्ट्रेशन होतं. नॉमिनी फॅसिलिटी आहे. कुठल्याही ह्याच्यामध्ये रिपर्चेस कंपल्सरी नाही. स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टम आहे. लाईफ टाईम क्युम्युलेटिव्ह बिझनेस प्लॅन आहे. कोणत्याही ह्याच्यामध्ये वाउचर डिडक्शन होत नाही. बघा मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादी टीव्हीला न्यूज येते एखाद्या कंपनीची, आतापर्यंत आपण पाहिले की ही कंपनी पळून गेली, ह्यांनी एवढा एवढा फ्रॉड केला, बरोबर आहे ना, मनी लॉन्ड्रिंग, मनी सर्क्युलेशन, अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून स्पेशली न्यूजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. परंतु धन्वंतरी ही एकमेव अशी कंपनी आहे की 12 पेक्षाही जास्त इलेक्ट्रॉनिक मीडियाला आपल्या न्यूज न्यूज आल्या होत्या. जसं स्वाईन फ्लूच्या काळामध्ये स्वाईन फ्लू के खिलाफ ब्रह्मास्त्र अशी एक टॅगलाईन होती. जे इम्युरीचे प्रोडक्ट ड्युरिंग स्वाईन फ्लू एक अमृत म्हणून घोषित केलं गेलं होतं. 50 पेक्षा जास्त लिडिंग न्यूजपेपरला आपल्या प्रोडक्टची न्यूज आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यानंतर हे काही आपले प्रोडक्ट्स आहेत जसं आयुर्वेदिक प्रोपरायटरी मेडिसिन्स, हे आपल्याला लोकांना सांगता आले पाहिजे. याच्यामध्ये मेन जो कॅप्सूल इम्युरिच हा जो प्रोडक्ट आहे की जो लाईनचा शेअर आहे त्याचा, की ज्या प्रोडक्टमुळे कंपनीची सुरुवात झाली. आज आपले हे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स खूप आहेत पण त्याच्यामधला इम्युरिच हा प्रोडक्ट आपल्याला समजून सांगता आला पाहिजे. त्या प्रोडक्टचं काय महत्व आहे, लोकांना त्याचा काय फायदा होऊ शकतो, त्याचे बेनिफिट आपल्याला समजून सांगता आले पाहिजे. न्यूट्रिशनल सप्लिमेंट जे पण आपल्या आहारातून पहिलं खायला मिळायचं, का तर आपला आहार सगळा देशी बी बियाणापासून उगवलेला शेतमाल आपल्या खाण्यामध्ये यायचा. त्याच्यामधून सगळे न्यूट्रिशन पोषक तत्व जे काही रिक्वायर्ड आहे ते आपल्याला मिळत होते. पण आज जे काही हायब्रिड बी बियाणं शेतामध्ये वापरलं जातं त्याच्यापासून जो पिकलेला माल आहे, पालेभाज्या आहेत, फळं आहेत, कडधान्य आहेत, जे पण आपण काय खातोय तर त्याच्यामध्ये पोषक तत्वांचा अभाव जाणवतोय, ज्याला आपण न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणतो. तर ती डिफिशियन्सी पूर्ण करायची असेल तर आज आपल्याला बाहेरून सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. आणि वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशनल सप्लिमेंट धन्वंतरी बरोबर आहेत, ते आपल्या लोकांना सांगता आलं पाहिजे. त्यानंतर न्यूट्रा हर्ब्स, आज ज्यूस फॉर्म मध्ये आपण जे पण काही मार्केटमध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट रेडीमेड थेरपी, एक आयुर्वेदिक थेरपी आपल्याला देता येईल ते देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जसं पहिलं आपण पाहायचो की आपण पहिलं कोरपड खायचो, बरोबर, गावाकडे आपण कोरफड खायचो पण आता आपण कोरफड खात नाहीये. पण आता त्याच्यामध्ये पण ती प्युअर क्वालिटीची कोरफड मिळत नाहीये. मग त्याच्यावर रिसर्च करून इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेस रिसर्च केला गेला त्यावेळेस मार्केटमध्ये अशी पण एक कोरफड आहे की आपल्या भागातल्या कोरफडीपेक्षा पण 22 पटीनं त्याची पोटेन्सी जास्त आहे. अशा कोरफडीचा शोध रिसर्च केला गेला आणि त्याच्यापासून आपल्याला रेड ॲलोवेरा नावाचा एक प्रोडक्ट आणलेला आहे. त्याचबरोबर इतर काही प्रोडक्ट्स आहेत की जे न्यूट्रास्युटिकल आहेत, ते आपल्यासाठी अवेलेबल कंपनी केलेले आहेत. त्याचबरोबर होम केअर, बॉडी अँड बाथ,
आपल्या घरामध्ये लागणारे सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स की जे ऑलरेडी आपण कुठून ना कुठून यूज करतोय, ते प्रोडक्ट आपल्याला कंपनीने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. होम केअर प्रोडक्ट जसं टॉयलेट क्लिनर आहे, फरशी क्लिनिंगसाठी आहे, कपडे धुण्याची पावडर आहे, भांड्याचं साबण आहे, हँडवॉश आहे, ब्रास क्लीनर आहे. हे सगळे प्रोडक्ट ऑलरेडी आपण कुठून ना कुठून घेतो. ते प्रोडक्ट आपल्या कंपनीने या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग, ॲग्रिकल्चरमध्ये आज आपण पाहतोय की जवळपास आपले 30+ प्रोडक्ट्स आहेत. खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत. या सगळ्या प्रोडक्टचा आपल्याला अभ्यास करण्याची गरज नाही. ठराविक प्रोडक्ट जसं RPA 76 ते काय आहे, कशा प्रकारे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, हे आपल्याला माहित पाहिजे, लोकांना सांगता आलं पाहिजे. अशा प्रकारे हे सगळे आपले प्रोडक्ट्स. त्यानंतर कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय प्रोसिजर आहे, तर आपलं आयुर्वर्धिनी जी किट आहे, ज्याच्यामध्ये इम्युरिच हे प्रोडक्ट आपण लोकांना देतो. इम्युरिच प्रोडक्ट त्याची प्राइस काय आहे, तर एक इम्युरिचची बॉटल घेऊन सुद्धा आपण जॉईनिंग करू शकतो, ज्याची प्राइस आहे 1700 रुपये. त्याची डीपी आहे 1350 रुपये. 600 BV आहे त्याला. तर हे प्रोडक्ट नेहमी आपण MRP वरतीच बोललं पाहिजे. ही डीपी फक्त मित्रांनो जॉईंट डिस्ट्रीब्युटरसाठी आहे. ज्या ज्या वेळेस आपण ओपन मार्केटमध्ये प्लॅनवरती आपण किंवा कंपनीच्या प्रोडक्टवरती बोलतो, त्यावेळेस MRP विषयीच बोललं पाहिजे, कारण तो पण एक जो इन्कम आहे तो एक स्मार्ट इन्कम आहे. एका बॉटलला परचेस करून सुद्धा जॉईनिंग करता येतं, 2 बॉटल घेऊन सुद्धा जॉईनिंग करता येतं. पण जर 2 बॉटल वन टाइम घेतला तर एक छोटी इम्युरीची बॉटल आपल्याला फ्रीमध्ये मिळते, की ज्याची किंमत 1100 रुपये आहे. जर आपण 3 बॉटल परचेस करून जर जॉईनिंग केलं तर आपल्याला मोठी इम्युरीची बॉटल ज्याची किंमत 1700 रुपये आहे ते आपल्याला फ्रीमध्ये मिळते. RPS न सुद्धा आपलं जॉईनिंग करता येतं. भूसंवर्धनी किट, त्याच्यामध्ये पण सेम 1 लिटर RPS घेतलं तरी जॉईनिंग होतं. 2 लिटर RPS घेतलं तर अर्धा लिटर फ्री. 3 लिटर RPS घेतलं तर एक चौथं प्रोडक्ट 1 लिटरची बॉटल आपल्याला फ्रीमध्ये मिळते. सेम पशुसंवर्धनी मध्ये म्हणजे कॅटल रिचचं प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये जॉईनिंग करता येते. मत्स्य संवर्धनी, त्याच्यामध्ये पण काही प्रोडक्ट्सने मत्स्य ॲक्वारिच ह्या प्रोडक्टने जॉईनिंग करता येते. त्यानंतर न्यूट्रा हर्ब्समध्ये नवचेतना कल्प म्हणून एक प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टने सुद्धा आपल्याला जॉईनिंग करता येतं. आता कॅटल रिचमध्ये म्हणजे कॅटल फील्डमध्ये, मत्स्य फील्डमध्ये, ॲक्वा फील्डमध्ये आज नवीन काही प्रोडक्ट्स कंपनीच्या बास्केटमध्ये ऍड होत आहेत. लवकरच आपल्याला ते बघायला मिळतील. जे पण रुटीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून परचेस केले जातात, जसं मिनरल मिक्सचर आहे किंवा कॅल्शियम आहे किंवा इतर काही प्रोडक्ट्स आहेत, टॉनिक आहे, फॅट वाढण्यासाठी आहे, दूध वाढण्यासाठी आहे, भाकड काळ कमी करण्यासाठी आहे. हे कम्प्लीट बास्केट आज धन्वंतरच्या माध्यमातून आज आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करतोय. सेम पोल्ट्रीसाठी आहे, सेम जे लोक मत्स्यपालन करतात त्यांच्यासाठी सुद्धा त्या प्रोडक्टची एक रेंज आपल्यासाठी लवकरच कंपनी अवेलेबल करते. ज्यावेळेस आपण प्लॅन सांगतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची इन्कम कंपनी देते हे पण लोकांना सांगता आले पाहिजे. जसं पहिला इन्कम आहे रिटेल इन्कम, की जो आपण प्रोडक्ट खरेदी करतो त्या प्रत्येक प्रोडक्टला MRP असते. आपण जॉईन झाल्यानंतर तो प्रोडक्ट आपल्याला डिस्ट्रीब्युटर प्राइसनं मिळायला सुरुवात होते, आणि आपण डिस्ट्रीब्युटर प्राइसनं प्रोडक्ट खरेदी करायचे आणि पुढे आपण ज्यांना जॉईनिंग न करता प्रोडक्ट देतोय ते त्यांना ते प्रोडक्ट MRP ने द्यायचं. तो जो 20-25% आपल्याला रिटेल इन्कम मिळतो तो कॅशमध्ये इन्कम मिळतो. सेल्फ परचेस इन्कम, आपण जे पण प्रोडक्ट खरेदी करतो त्याच्यामधून आपल्याला त्याच्यामध्ये कॅशबॅक दिलेले आहे. बोनांचा ऑफर्स काय आहेत. डिफरन्शियल इन्कम आहे, आपण ज्यावेळेस टीम जॉईन करतो, लोकांना जॉईन करतो, त्यावेळेस त्यांच्या परचेसवरती आपल्याला डिफरन्शियल इन्कम मिळतो. 11 प्रकारचा रॉयल्टी इन्कम याच्यामध्ये मिळतो. लिडरशिप बोनस आहे, विड्थ परफॉर्मन्स बोनस आहे, अक्षय परफॉर्मन्स बोनस आहे, आणि आयुर्वर्धिनी आणि भूसंवर्धिनी जे पण काही जॉईनिंग्स आपल्या टीममध्ये होतात त्याच्या माध्यमातून आपल्याला WPB इन्कम पण त्या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर त्याच्यावरती अवॉर्ड रिवॉर्ड्स पण मिळतात. काही डोमेस्टिक टूर्स आहेत, फॉरेन टूर्स आहेत. ओके, तर ते आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे, जे आपले की पॉईंट्स आहेत. त्यानंतर विड परफॉर्मन्स बोनस कशा प्रकारे मिळतो. आपण या ठिकाणी कामाला सुरुवात केल्याने आपण अशा प्रकारे काही लोकांना जॉईन करतो, आणि त्या लोकांना जॉईन करत असताना त्यांच्या माध्यमातून आपली ही टीम वाढत जाते. बरोबर आहे की नाही. समजा आपण एका टीममध्ये 50 किट सेल केले, तर त्याच्यामधून आपल्याला कंपनी कशा प्रकारे इन्कम देते आपण त्या ठिकाणी हे पाहतो. WPB इन्कम काय आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही. लोक त्याच्यावरती फोकस करत नाहीयेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो गॅरंटेड इन्कम आहे, की जो 2 लेग मधून सुद्धा मिळू शकतो. अशा प्रकारे आपण ज्यावेळेस लोकांना जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक आठवड्याला ज्या टीममध्ये सगळ्यात जास्त जॉईनिंग झालेले आहेत त्या टीममधून आपल्याला 2% आपला WPB इन्कम मिळतो. त्यानंतर ज्या टीममध्ये सगळ्यात जास्त जॉईनिंग आहेत
समजा इथे 300 किट झालेले आहेत, तर त्या ठिकाणी जे पण बिव्ही त्या ठिकाणी होतात, त्या बिव्हीवरती 18% WPB इन्कम मिळतो. दुसऱ्या टीममधून 20%, 22%, 24% अशा प्रकारे आपल्याला WPB इन्कम मिळतो. हा इन्कम प्लॅन दाखवण्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आपल्याला समजलं पाहिजे तर आपण लोकांना दाखवू शकतो. मॅक्झिमम WPB इन्कम हा 24% मिळतो. याच्यामध्ये खासियत काय, तर दोन टीम असलेल्या लिडर्सला देखील हा इन्कम घेता येऊ शकतो. आणि सुपर सीड टीम मधून सुद्धा इन्कम कमवता येऊ शकतो. सुपर सीड म्हणजे काय, की जसं आता या ठिकाणी आपण बघतोय की 500 किट एका टीममध्ये झालेत, म्हणजे ही आपण याला पॉवर लेग म्हणतो. बरोबर आहे की नाही? तर ह्या पॉवर लेग मधून सुद्धा आपल्याला इन्कम मित्रांनो मिळतो. किंवा अजून त्याच्यामध्ये दुसरा आहे की आपल्या टीममध्ये एखादा व्यक्ती, तुम्ही डायमंड आहात आणि आपल्या टीममध्ये एखादा व्यक्ती एक्झिक्यूट डायमंड झालेला आहे, तर आपल्याला डिफरन्शियल इन्कम त्या टीममधून मिळत नाहीये. परंतु WPVच्या माध्यमातून आपण त्या टीममधून सुद्धा इन्कम घेऊ शकतो. हा WPV इन्कमचा प्लस पॉईंट आहे. त्यानंतर रिटेल प्रॉफिट, MRP DP मधला डिफरन्स, रिपर्चेस इन्कम 24%ने सुरू होतो, तो वाढत 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 अगदी 73% जातो. सिंपल कॅल्क्युलेशन, 1% म्हणजे ₹5 असं आहे. बास्केट ऑफर, प्रत्येक महिन्यामध्ये आपण जे स्वतःसाठी खरेदी करतो किंवा आपण रिटेलिंग करत असेल, पुढे देण्यासाठी कोणाला प्रोडक्ट देण्यासाठी जर आपण खरेदी करत असेल, तर आपण बास्केटमध्ये जर खरेदी केली, म्हणजे समजा इम्युरी चेक लागणार आहे, डिटॉक्सिफाय लागणार आहे, एक कॅलरिश लागणार आहे, असं जर आपण कॉम्बिनेशन मध्ये जर खरेदी केली आणि ₹4,300 इनवॉइस झाला, तर त्याच्यावरती आपल्याला ₹1,100 किमतीचं कंपनी प्रोडक्ट फ्रीमध्ये देते. किंवा सेम टाईपचे प्रोडक्ट, जसं इम्युरिच समजा 5 लागणार आहे, तर तुम्ही 5 प्रोडक्ट घेतलं तर एक इम्युरिची बॉटल फ्री. किंवा समजा तुम्ही राईस ब्रान तेल जर तुम्ही 5 घेतले तर एक तुम्हाला राईस ब्रान तेल फ्रीमध्ये मिळतं. एक्सेप्ट राईस ब्रान ऑइल इथे लिहिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये कंपनी ऑफर अलाउड केलेली आहे. कोणतंही तुम्ही हेल्थ केअरचे प्रोडक्ट एकत्र खरेदी करा, इन्क्लुडिंग आयुर्वेदिक, न्यूट्रिशन, कॉस्मेटिक प्रोडक्ट 4,300चे, त्याच्यावर तुम्हाला कॅप्सूल डिटॉक्सिफाय, इम्युरिच किंवा कॅलरिच हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकते. एक ऑफर आहे मित्रांनो, किंवा 5+1 एक ऑफर आहे. 4,300 बास्केट और 5+1 हे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर मित्रांनो, कस्टमर जे पण आपल्याकडून काय माल घेतात, तर तो माल त्यांचा त्या महिन्यामध्ये ते यूज करणार आहेत, तो वापरल्यानंतर तो माल संपणार आहे. तर त्यांना ते प्रोडक्ट आवडणार आहे, कंपनीला 100% खात्री आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात त्यांची परत खरेदी होणार आहे. लक्षात घ्या. तर पुढच्या महिन्याच्या खरेदीवरती पण सेम त्याच्यामध्ये MRP DPतला फरक त्यांना मिळणार आहे, डिस्काउंट मिळणार आहे, त्यांना कॅशबॅक मिळणार आहे. प्लस त्यांना बास्केटमध्ये त्यांनी 4,300च्या पटीमध्ये जर खरेदी केलेलं असेल, तर त्याच्यावरती सुद्धा त्यांना तो बेनिफिट मिळणार आहे फ्री प्रोडक्टचा. परंतु कन्सिस्टंटली त्यांनी जर शॉपिंग कंपनीमधून केली, खरेदी जर रेग्युलर केली, तर 6 महिने कंपनीनं जर रेग्युलर, कुठल्याही व्यक्तीने कंपनीमध्ये 6 महिने रेग्युलर खरेदी केली, तर त्याच्यावरती एक कंपनीने एक बोनांजा 6 महिन्याच्या स्कीमचा दिलेला आहे. तुम्ही 6 महिने समजा ₹1,00,000ची खरेदी प्रत्येक महिन्याला केली, तर 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला ₹50,000चा माल कंपनी फ्रीमध्ये देते. ओके. त्यानंतर प्रमोशनल लेवल्स, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माल खरेदी करता, त्यावेळेस आपल्याला जे अकाउंटला कॅशबॅक येते, तर ते कॅशबॅक कशा प्रकारे येते, पहिल्या दिवशी आपण 24%ला असतो. त्यानंतर आपल्या टीममध्ये ज्यावेळेस 10,000 बिव्ही होतात, त्यावेळेस आपण 27%ला जातो. 25,000 बिव्ही झाल्या 30%ला जातो. 45,000 बिव्ही झाल्या तर आपण जी पण काही खरेदी करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कंपनीने 33%नी अशा प्रकारचे आपल्याला एक 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 पर्सेंटेज लेवल कंपनीने वाढवून दिलेले आहेत. स्वतःच्या खरेदीवरती आपण 36%पर्यंत इन्कम घेऊ शकतो, पण ज्यावेळेस आपण टीम जॉईन करतो त्यांच्या माध्यमातून आपल्याला कंपनीने पुढच्या प्रमोशन लेवल दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण ज्यावेळेस टीम जॉईन करतो आणि आपल्या टीममध्ये अशा प्रकारे लोक जॉईन होतात, त्यांच्या माध्यमातून टर्नओव्हर होतो. आणि त्या टर्नओव्हरच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या रॉयल्टीज घेण्याची एक संधी आपल्याला मिळते. सपोज आपण अशा प्रकारे लोकांनी जॉईन केलेलं आहे आणि त्यांच्या टीममध्ये 75,000 BV, 75,000 BV, 75,000 BV, 3 डिफरंट लेगमध्ये ज्यावेळेस बिझनेस होतो, त्यावेळेस आपण 42%ला आपली रँक क्वालिफाय होते, आणि आपण रॉयल्टीला क्वालिफाय होतो, की ज्या रॉयल्टीला पर्ल हे नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. तिथून पुढं आपल्याला पर्लमध्ये 4 प्रकारची इन्कम घेता येतात. एक प्लेन पर्ल, ऍक्टिव्ह पर्ल आणि रिअल पर्ल. आता वेळेअभावी डिटेल मी तुम्हाला सांगत नाहीये, कारण वेळ संपत आलेला आहे. तर हे प्लेन पर्ल काय आहे, कशा प्रकारे रॉयल्टी घेता येते, हे आपल्याला माहिती पाहिजे.
त्यानंतर एक पर्ल रुबी फंड सुद्धा घेऊ शकतो, की जो 3 लेगला 1 लाख 1 लाख 1 लाख हा टर्नओव्हर केल्यानंतर आपल्याला मिळतो. त्यानंतर आपल्या टीममध्ये 3 पर्ल झाले की आपण रुबी बनतो. आणि रुबी गेल्यानंतर आपल्याला 48 टक्क्याने डिफरन्स इन्कम मिळतो. त्यानंतर आपल्या टीममध्ये 3 रुबी झाले की आपण डायमंड बनतो. त्याचबरोबर आपण पुढे काम करत गेलो, आपल्या टीममध्ये 3 डायमंड झाले, आपण एक्झिक्यूट डायमंड म्हणतो. 3 एक्झिक्यूट डायमंड झाले, आपण सुपर एक्झिक्यूट डायमंड म्हणतो. आणि आपल्या टीममध्ये 3 सुपर एक्झिक्यूट डायमंड झाले की आपण क्राऊन अँबॅसेडर बनतो. मित्रांनो, अशा प्रकारे हे आपल्या रॉयल्टीचे क्रायटेरियाज आहेत. पर्ल रॉयल्टी कशी मिळते, रुबी रॉयल्टी कशी मिळते, डायमंड एक्झिक्युटिव्ह किती टक्के कंपनी डिस्ट्रीब्यूट करते, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर रॉयल्टी इन्कम घेत असताना त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पर्ल, ऍक्टिव्ह रुबी हे पण रॉयल्टी कंपनी दिलेलं आहे. त्यानंतर रिअल पर्ल, रिअल रुबी, रिअल डायमंड या पण रॉयल्टी कंपनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर फंड्स आहेत. जो रुबी फंड आहे, डायमंड फंड आहे, हे जे पण काही फंड्स आहेत ते नवीन जॉईन झालेल्या व्यक्तीपासून मित्रांनो कोणालाही घेऊ शकता येता घेऊ शकतो कुठलाही व्यक्ती. ही आपल्या प्लॅनची खासियत आहे. बऱ्याच पर्लला माहित नाहीये की आपण रुबी फंड घेऊ शकतो. लक्षात घ्या, हे पण एक फार स्मार्ट अमाऊंट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक सिक्रेट आहे. जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अचिव्हमेंट घ्यायची असेल तर मित्रांनो पॉवर ऑफ 4 आयडीज किंवा पॉवर ऑफ 13 आयडीज ह्याचं प्लॅनिंग करा. तुम्ही जर एक 50 लोकांची लिस्ट काढली आणि तुमचं जर स्ट्रक्चर व्यवस्था असेल तर मित्रांनो तुम्ही जर स्वतःच आयडी, त्यानंतर तुमच्या मिसेस आयडी, आईचा आयडी किंवा मुलीचा आयडी, किंवा तुमचे स्वतःचे कंपनी आता अलाउड केले की तुम्ही स्वतःचे मल्टिपल आयडी स्वतःच्या नावाने घेऊ शकता. एक ठराविक वेळेसाठी तुम्हाला अलाउड केलेले, किंवा तुम्ही तुमच्या घरातली आयडी अशी घ्या. आणि तुमच्याकडे जर टीम असेल, लोकांची यादी असेल, तर तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून 50 लोकांची लिस्ट काढली आणि तुम्ही खाली जर लोकांना स्पॉन्सर केलं तर तुम्हाला एका आयडीवरती एक आयडी घेऊन तुम्ही तेवढंच काम केलं. आणि जर तुम्ही मल्टिपल आयडी घेऊन जर तेवढंच काम केलं तर इन्कम तुमचा मल्टिपल आयडी वरती मिळतो. पहिले इन्कम जॉईनिंग बेस इन्कम, समजा 4च आयडी घेतलेला असतील तर जॉईनिंग बेस इन्कम तुमच्या 4 आयडी वरती जो मिळतो तो जॉईनिंग बेस अवॉर्ड सुद्धा तुम्हाला 4 आयडी वरती घेता येऊ शकतो. अशा प्रकारे सुरुवातीलाच जो पण तुम्हाला डिस्ट्रीब्युटर असं वाटतं की तो ऍक्टिव्ह आहे, चांगलं काम करू शकतो, त्या व्यक्तीला तुम्हाला त्या व्यक्तीचं स्ट्रक्चर व्यवस्थित लावण्यासाठी त्या व्यक्तीशी डिस्कस करणं गरजेचं आहे. जो जॉईनिंगचा जो मल्टिपल आयडीचा जो प्रकार आहे तुम्हाला त्यांना सांगायला लागणार आहे. कारण बऱ्याच लोकांना हे आपण न डिस्कस केल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर व्यवस्थित लागत नाही. आणि स्ट्रक्चर व्यवस्थित न लागल्यामुळं ज्यावेळेस त्यांच्या टीममध्ये काही लोक जॉईन होतात त्यावेळेस त्यांना पुढे जाऊन कळतं की अरे माझ्या अजून जर आयडिया असते तर मला हा फायदा झाला असता, तो फायदा झाला असता. पण त्यावेळेस आपले खाली लोक काही जॉईन झालेले असतात. त्यामुळे सुरुवातीलाच एकतर सगळ्यात महत्वाचं आपलं स्वतःचं स्ट्रक्चर व्यवस्था आहे का ते तुम्ही पहा. किंवा आपल्या टीममध्ये जे पण काही लोक जॉईन होतात त्यांना तुम्ही हे व्यवस्थित स्ट्रक्चर सांगा. जसं आता या ठिकाणी शिवाजी कांचन सरांचं स्वतः जर सेल्फ रिपर्चेस जास्त असतं. सुरुवातीला मी त्यांच्याशी तुम्ही पाहिले की बोलत होतो आणि त्यांच्याशी डिस्कस करत असताना त्यांना या महिन्यामध्ये 85,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळाले. जॉईनिंग बेस अवॉर्ड जे आहेत, अक्षय अवॉर्ड आहेत, ते 85,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये कसे मिळाले तर त्यांच्या स्वतःचं स्ट्रक्चर चांगलं आहे. त्यांनी मेन आयडी त्यांचा घेतलेला आहे, त्यानंतर 3 आयडी त्यांचे आहेत, त्याच्या खाली डायरेक्टली 9 आयडी त्यांचे आहेत, त्याच्या खाली 27 आयडी त्यांनी स्वतःच घरातले लावलेले आहेत. आणि स्वतःचं सेल जास्त असल्यामुळे त्यांनी प्रत्येक आयडीवरती 12,000 रुपये, खाली 27 आयडीला 12,000 सेल केला. इव्हन एव्हरी मंथ ते करतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्या 9 आयडीला 5,000 रुपयाचं अक्षय अवॉर्ड त्यांना क्वालिफाय झालं. वरच्या 3 आयडीला त्यांना 7,000 रुपयाचं अवॉर्ड क्वालिफाय झालं. आणि मेन आयडीला त्यांना 14,000 रुपयाचं प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळालं. असं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर त्यांना 85,000 रुपयाचं प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळालं मित्रांनो. तर त्यांचं मनापासून अभिनंदन. आपल्या टीममध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांचं स्ट्रक्चर व्यवस्था असल्यामुळे त्यांना याचा फायदा घेता येऊ शकतो. जर या केसमध्ये त्यांचा एकच आयडिया असता आणि त्यांनी तेवढाच बिझनेस केला असता तर त्यांना फक्त 14,000 रुपयाचंच प्रोडक्ट मिळालं असतं. पण त्यांचं स्ट्रक्चर व्यवस्था असल्यामुळे आज त्यांना 85,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळाले. इव्हन त्यांना रॉयल्टी वेगवेगळ्या आयडीवरती मिळाली, फंड त्यांना मिळाला. त्यामुळे तुमचं स्ट्रक्चर व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हा एक 3 वर्षात सक्सेस ग्राफ आहे. हा एक फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला समजून सांगावा लागणार आहे. कुठलाही व्यक्ती असं म्हणतो की अरे मी कामाला सुरुवात केली, 2 महिने काम केलं, 3 महिने काम केलं, 5 महिने काम केलं आणि माझ्यामध्ये जे मला दाखवलं गेलं लाखो रुपये मिळू शकतात. चौधरी सर 20 लाख रुपये कमवतात, सोनवणे सर 6-7 लाख रुपये कमवतात, या लोकांची उदाहरणं मला दिली. आणि आज मी 2-4 महिने काम करतो आणि मला तेवढे पैसे का मिळणार.
एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला तुम्हाला त्यांना समजून सांगावं लागणार आहे. जसं की ज्यावेळेस एखादा व्यक्ती जॉईन करतो त्यावेळेस सुरुवातीचे 6 महिने त्यांना खूप काम करावं लागतं, पण त्याच्यावर पैसे पण मिळतात. आपल्याकडे खूप काही लोक आहेत की पहिल्या 1 महिन्यामध्ये सुद्धा त्यांचं इन्कम अगदी 1 लाखाला टच झालेलं आहे. परंतु त्यांना सुरुवातीला हे स्ट्रक्चर समजून सांगावं लागणार आहे. का तर सुरुवातीला आपल्याला एज्युकेशन घ्यावं लागतं, नॉलेज घ्यावं लागतं, तो व्यवसाय शिकून घ्यावा लागतो. परंतु शिकत शिकत सुद्धा आपल्याला पैसे मिळतात. पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला काम करावंच लागतं, पण काम थोडं कमी होतं आणि इन्कम वाढतो. त्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये काम कमी होतं, इन्कम वाढतो. त्यानंतरच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये काम थोडं कमी होतं, इन्कम वाढतो. नंतर काम काम म्हणजे काम कमी 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 होत जातं आणि इन्कम आपला वाढत 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 जातो. मित्रांनो, शेवटी काम हे करावंच लागतं, फक्त कामाची पद्धत बदलते. परंतु इन्कम हा तुमचा कन्सिस्टंटली हा वाढत जातो. ही ताकद ह्या व्यवसायामध्ये आहे. हा ग्राफ प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला मित्रांनो समजून सांगावा लागणार आहे. डे वनलाच लोकांना असं वाटतं की मला पैसे जास्त मिळाले पाहिजे, काम कमी केलं पाहिजे. असं मित्रांनो कुठेही होत नाही. कुठेही होत नाही. तुम्हाला काम हे करावंच लागतं. तुम्हाला सिस्टम हे फॉलो करावंच लागतं. तुमच्या टीममध्ये जेवढे पण ऍक्टिव्ह लोक आहेत त्यांचं टार्गेट सेट करा. त्यांना अक्षय अवॉर्ड मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. त्याचबरोबर जे काही जॉईनिंग बेस अवॉर्ड आहेत, त्यांच्या टीममध्ये कुठे कुठे किती किती जॉईनिंग झालेले आहेत, त्यांना त्या अवॉर्ड अचीव्ह करण्यासाठी कुठे कमी आहे का, हे लोकांशी डिस्कस करा. हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नसतं की अक्षय अवॉर्ड एखाद्या व्यक्तीच्या एका टीममध्ये 15,000च बिझनेस झालेला असतो, दुसऱ्या टीममध्ये 10,000 झालेला असतो, तिसऱ्या टीममध्ये 20,000 रुपये झालेला असतो. आणि त्या व्यक्तीने स्ट्रक्चर न बघितल्यामुळे अगदी 2,000 रुपयाच्या रिपर्चेस त्या ठिकाणी न लावल्यामुळे त्या व्यक्तीला 5 रुपये किमतीचं जे प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळणार होतं ते मिस होतं. तर ॲज अ लीडर आपली जबाबदारी आहे की आपल्या टीममध्ये आपला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. कोण अचिव्हमेंट करू शकतं, कोणाला कुठे कमी आहे, कुठं मदत करता येऊ शकते. त्यामुळे टीमच्या अचिव्हमेंटवरती फोकस करा. टीममध्ये रिलेशन चांगले डेव्हलप करा. जी पण कमिटमेंट टीममध्ये तुम्ही करताय, किंवा आज एखाद्या ठिकाणी तुम्ही वेळ दिलेला आहे, काही ठिकाणी जायचंय, तो तुम्ही तिथे गेला पाहिजे. एखादी होम मीटिंग लावलेली आहे, तुम्ही तिथे गेला पाहिजे. एखाद्या ठिकाणी वन टू वन प्लॅनसाठी टीम बरोबर तुम्ही जायचा वेळ दिलेला आहे, तुम्ही तिथे गेला पाहिजे. कमिटमेंट फॉलो करा. टीमचा विश्वास जपण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न करा. आपल्यामध्ये एक एक्साइटमेंट पाहिजे. तुमच्यामध्ये जर एक्साइटमेंट असेल तर आपला रोल एक पॉवर बँक सारखा असतो. तर आपण टीममध्ये ती एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. आणि ऑलवेज आहे ना, बेस्ट अपलाईन बनण्याचा प्रयत्न करा. कोणालाही, प्रत्येकाला असं वाटतं की माझा, एखादी गोष्ट आपण पाहिली की आपल्याला असं वाटतं की माझा अपलाईन असा पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं, आपण पण कोणाचं तरी अपलाईन आहोत. त्यामुळं आपण आपल्या अपलाईनला आपण बदलू शकत नाही, पण आपण आपल्याला जसा अपलाईन हवाय तसा आपण रोल निभावू शकतो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपल्याला बेस्ट अपलाईन होण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर फायनली, लास्ट बट नॉट लिस्ट, नॉमिनी फॅसिलिटी जे मी सुरुवातीला इन्कमच्या आपल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर नॉमिनी फॅसिलिटी म्हणजे काय? नॉमिनी फॅसिलिटी म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण काम सुरू करतो आणि आपल्या टीममध्ये अशा प्रकारे टीम वाढत जाते, लोक जॉईन होत जातात आणि आपल्या टीमच्या माध्यमातून एक सस्टेनेबल, एक नॅचरल बिझनेस ग्रो झालेला असतो. इन केस जर मित्रांनो आपल्याला काय झालं तर आपला आहे तसा इन्कम आपल्या नॉमिनीला ट्रान्सफर होतो. बरोबर आहे की नाही? जसं जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. खूप काही लोक आज आपल्या बरोबर आपण पाहतोय की आपल्या टीममध्ये, कंपनीमध्ये आज ऍक्सिडेंटली आज ते आपल्याबरोबर नाहीयेत, परंतु तो आहे तसं इन्कम त्यांना त्यांच्या नॉमिनीला ट्रान्सफर केलेला आहे. मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपण हायलाईट केली पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो बिझनेस प्लॅन आहे, हा बिझनेस प्लॅन आपल्याला आला पाहिजे, प्लॅन दाखवता आला पाहिजे. आणि मित्रांनो, एकच सिक्रेट आहे की तुमच्या टीममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्लॅन दाखवणारी लोक वाढवायचे. आपलं सक्सेस त्याच गोष्टीवरती डिपेंड आहे की आपल्या टीममध्ये किती लोक प्लॅन दाखवणारे आहेत, प्लॅन शोवर किती आहेत. लक्षात घ्या, आपल्याला प्लॅन दाखवता आला पाहिजे आणि आपल्या टीममध्ये प्लॅन दाखवणारी लोक तयार करता आले पाहिजे. हे सिक्रेट आहे, बाकी काहीच नाही मित्रांनो. आणि हा बिझनेस प्लॅन मी तुम्हाला 1 तासामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ऍक्च्युली बिझनेस प्लॅन हा तुम्हाला 1 तासामध्ये नाही तर 15 ते 20 मिनिटामध्ये सांगता आला पाहिजे. हे एक ब्रॉडमध्ये तुम्हाला सांगितलं, विस्तृत पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. हेच ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचा वेळ घेतो, त्या व्यक्तीला आपण प्रोफाईल सांगतो, प्रोडक्ट सांगतो, प्लॅन सांगतो,
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक शॉर्टकटमध्ये त्याला सांगता आलं पाहिजे. त्या व्यक्तीच्या कलेनुसार, त्या व्यक्तीच्या वेळेनुसार आपल्याला त्याला प्लॅन किंवा ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी हायलाईट करता आली पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये काही की पॉईंट्स आज मी तुम्हाला जे दाखवण्याचा प्रयत्न केला, सगळ्यात महत्त्वाचं काय की पहिल्यांदा तुम्ही व्हाय वरती फोकस केला पाहिजे, की प्लॅन का करायचा आहे, का बिझनेस करायचा आहे, त्यानंतर कसं करायचं, त्यासाठी मग तुम्हाला प्रोसेसनं हा प्लॅन त्या व्यक्तीला शॉर्टकटमध्ये सांगता आला पाहिजे. तर मित्रांनो, धन्वंतरीमधून तुम्हाला चांगलं यश मिळो. आज तुम्ही ज्या पण रँकला आहात त्या रँकमध्ये हायेस्ट रॉयल्टी, हायेस्ट इन्कम घेण्यासाठी चांगली स्ट्रेंथ तुम्हाला मिळो, तुमच्या टीममध्ये चांगला पैसा जाओ, ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. या महिन्यामध्ये जे पण काही अक्षय अवॉर्ड आहेत, बिझनेस अवॉर्ड डिक्लेअर झालेले आहेत, त्या अक्षय अवॉर्ड घेण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या टीममधून जास्तीत जास्त लोक क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आजची मीटिंग झाली असं मी या ठिकाणी डिक्लेअर करतो.